तर आता आपण बघणार आहोत नेस्टेड इफ स्टेटमेंट. सिलेक्शन स्टेटमेंट मधला आणखी एक प्रकार तो आहे नेस्टेड इफ स्टेटमेंट. याआधी आपण बघितलं होतं इफ स्टेटमेंट की जे काय आहे सिंपल डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे. तशाच प्रकारचं नेस्टेड इफ स्टेटमेंट आहे की ज्याचा वापर डिसिजन घेण्यासाठी पर्टिक्युलर काही कंडिशन आहे ती जर सॅटिस्फाय होते का हे चेक करण्यासाठी नेस्टेड इफ स्टेटमेंट यूज केलं जातं. आता नेस्टेड म्हणजे काय? एकाच भागातला आणखी एक भाग त्याला नेस्टेड असं म्हटलं जातं. मग नेस्टेड इफ म्हणजे काय? मेन जो काही आपला इफ एल्स स्टेटमेंट आहे, हे जे काही आपला इफ एल्स स्टेटमेंट आहे त्याच्याच या इफ एल्स स्टेटमेंट मधलाच आणखी एक इफ एल्स स्टेटमेंट त्याला काय म्हणतात? नेस्टेड इफ असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या मेन इफ एल्स स्टेटमेंट मधलं आणखी एक इफ एल्स स्टेटमेंट की ज्याला काय म्हणतात? नेस्टेड इफ. एका भागातला दुसरा भाग, त्या दुसऱ्या भागाला काय म्हणतात? नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. म्हणजे तुमच्या या मेन इफ एल्स स्टेटमेंट मध्ये या मेन इफ एल्स स्टेटमेंट मधला हा जो काही इफ एल्स भाग आहे त्याला काय म्हणतात? नेस्टेड इफ एल्स असं म्हटलं जातं. आता त्याचा सिंटॅक्स बघूया आपण. पहिल्यांदा काय आहे? आपलं मेन इफ कंडिशन, त्याच्यानंतर त्याचा कर्ली ब्रेस चालू झालाय म्हणजे ह्या इफ कंडिशन मधली ही जी काही बॉडी आहे ती आपण ह्याच्यामध्ये लिहिली आहे. आता ह्या इफच्या बॉडीमध्ये आपल्याला काय करायचंय? जो काही नेस्टेड इफ स्टेटमेंट आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर इफची बॉडी क्लोज होईल आणि इफचा जो काही अदरवाईजचा भाग आहे म्हणजे एल्सचा जो काही पार्ट आहे तो लास्टला इथे काय होणार आहे? लिहिला जाणार आहे. अशा पद्धतीने सिंटॅक्स आहे. तर आता हा एक्झिक्यूट कसा होतोय ते आपण बघूया. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे त्याचं फ्लोचार्ट अशा पद्धतीनं आहे. तर पहिल्यांदा काय होणार आहे? जेव्हा आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहोत, चेक करणार आहोत, तेव्हा पहिल्यांदा काय होईल? टेस्ट कंडिशन 1 जी आहे ती काय होणार आहे? पहिल्यांदा चेक होणार आहे. म्हणजेच ही जी काही कंडिशन आहे पहिली इफ कंडिशन 1 जी काय आहे ती पहिल्यांदा चेक होणार आहे. त्याच्यानंतर काय आहे? ती जर व्हॅल्यू ट्रू असेल, टेस्ट कंडिशन 1 जर ट्रू असेल तर काय करणार आहे? टेस्ट कंडिशन 2 चेक होणार आहे. म्हणजे जर पहिली कंडिशन आपली बरोबर असेल तर काय होणार आहे? कंडिशन 2 काय होणार आहे? चेक होणार आहे. त्याच्यानंतर सांगितलंय कंडिशन 2 सुद्धा बरोबर असेल तर स्टेटमेंट 1 प्रिंट होणार आहे. म्हणजे जर तुमचं स्टेटमेंट 2 करेक्ट असेल तर काय होणार आहे? स्टेटमेंट 1 प्रिंट होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा फ्लोचार्ट काय सांगतंय? जर तुमची कंडिशन चेक असेल, कंडिशन पहिली बरोबर असेल तर कंडिशन 2 चेक होणार आहे. दोन्ही कंडिशन जर बरोबर असतील तर स्टेटमेंट 1 प्रिंट होणार आहे. पण फ्लोचार्ट काय सांगतंय? जर तुमची कंडिशन 1 फॉल्स असेल, जर तुमची कंडिशन 1 काय असणार आहे? फॉल्स असणार आहे, तर डायरेक्ट स्टेटमेंट 3 प्रिंट होणार आहे. म्हणजेच काय? जर तुमची कंडिशन 1 फॉल्स असेल तर डायरेक्ट काय होणार आहे? मेन इफ एल्स स्टेटमेंट मधला जो काही एल्सचा जो काही पार्ट आहे त्यातलं स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट 3 काय होणार आहे? प्रिंट होणार आहे. जर तुमची कंडिशन 1 ट्रू असेल तर काय होणार आहे? कंडिशन 2 चेक होणार आहे. तर काय आहे? तुमची कंडिशन 1 ट्रू आहे तर तुमची काय होणार आहे? कंडिशन 2 चेक होणार आहे. पण कंडिशन 2 जर फॉल्स निघाली तर काय होणार आहे? स्टेटमेंट 2 प्रिंट होणार आहे. म्हणजेच काय? जर तुमची इफ कंडिशन पहिली जी काही इफ कंडिशन 1 आहे ती जर ट्रू असेल तर सेकंड कंडिशन टेस्ट होईल. पण जर सेकंड कंडिशन फॉल्स निघाली तर नेस्टेड इफचा जो काही एल्सचा पार्ट आहे तो काय होणार आहे? प्रिंट होणार आहे. आणि जे काही इथे फ्लोचार्ट मध्ये दाखवली स्टेटमेंट एक्स म्हणजे काय? जे काही इथे घडेल त्याच्यानंतर जे काही आउटपुट जे काही स्टेटमेंट प्रिंट होईल मग ते 1 असो 2 असो किंवा 3 असो याच्यापैकी कोणतंही जे काही स्टेटमेंट प्रिंट होईल त्याच्यानंतर या एल्स पार्टच्या शेवटी जे काही स्टेटमेंट असेल, समजा असं असेल सी आउट, जे काही असेल ते स्टेटमेंट काय होईल? शेवटला प्रिंट होईल. अशा पद्धतीने काय होतं? तुमचा जो काही नेस्टेड इफचा जो काही प्रोग्राम आहे तो काय होणार आहे? एक्झिक्यूट होणार आहे. याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण बघितलेलं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला जो काही त्याचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम कसा एक्सप्लेन केलाय हे सगळं मी दुसऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर आता आपण बघणार आहोत नेस्टेड इफ चा प्रोग्राम. नेस्टेड इफ म्हणजे काय? इफ एल स्टेटमेंट मधलं अजून एक इफ एल स्टेटमेंट, त्याला नेस्टेड इफ असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तोच प्रोग्राम करायचा आहे जो आपण मल्टिपल इफ स्टेटमेंट मध्ये बघितला होता. म्हणजेच 3 व्हॅल्यूज मधली लहान व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय? 2 हेडर फाइल्स इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. हॅश इन्क्लूड iostream .h आणि हॅश इन्क्लूड conio.h या दोन्ही हेडर फाइल्स मी इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचंय? मेन फंक्शन ऍड करायचंय. त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रेस टू राईट द बॉडी ऑफ द प्रोग्राम. आता काय करायचंय? 3 व्हॅल्यूज युजरलाच सांगायच्यात ऍड कर, म्हणून काय घ्यायचंय आपल्याला? 3 व्हेरिएबल्स ऍड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी डेटा टाइप वापरते इंटिजर. मला माझ्या व्हॅल्यूज इंटिजर पाहिजे. इंट a, b, c 3 व्हेरिएबल्स मी ऍड केलेत. आता युजरला सांगते की 3 व्हॅल्यूज एंटर कर, म्हणून एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचंय. काउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर एंटर 3 व्हॅल्यूज असं स्टेटमेंट आपल्याला कन्सोल वरती सुरुवातीला दिसणार आहे. सेमीकोलन. आता ह्या 3 व्हॅल्यूज ना, हे तिन्ही व्हेरिएबल्स या ज्या काही 3 व्हॅल्यूज इथे युजर एंटर करेल त्या तिन्ही व्हॅल्यूज ना ए आणि बी आणि सी हे तिन्ही व्हेरिएबल्स असाइन करायचे आहेत. सी इन टू असाइन दोज व्हेरिएबल्स टू द व्हॅल्यूज. सी इन पहिल्यांदा ए, नंतर बी आणि लास्ट इज सी. आता माझ्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत, त्यांना व्हेरिएबल्स असाइन झालेत. आता ह्या 3 व्हॅल्यूज मधली कोणती व्हॅल्यू लहान आहे हे नेस्टेड इफ स्टेटमेंटच्या थ्रू आपल्याला डिसाइड करायचं आहे. मग सुरुवातीला आपण आता मल्टिपल इफ मध्ये आपण काय केलं होतं? प्रत्येक व्हॅल्यूला बाकीच्या 2 व्हॅल्यूज सोबत कम्पेअर केलं होतं. आता इथे आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा ए ला बी सोबत, पहिली जी काही आपली मेन इफ ची कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला ए ला बी सोबत कम्पेअर करायचंय. मग इफ एल्स चे दुसरा जो काही नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? ए ला सी सोबत कम्पेअर करून बघायचं आहे. मग पहिल्या ज्या काही 2 कंडिशन्स आहेत, पहिल्यांदा काय करणार आहोत आपण? ए ला बी सोबत, नेस्टेड इफ मध्ये ए ला सी सोबत कम्पेअर करणार आहोत. आणि जर असं डिसाइड कन्क्लुजन निघालं की बी आणि सी पेक्षा ए ची व्हॅल्यू लहान असेल तर नेस्टेड इफच्या बॉडीमध्ये आपल्याला आउटपुट दिसणार आहे ए इज मिनिमम. नाहीतर आपल्याला काय दिसेल आउटपुट? बी इज मिनिमम. आणि जर ह्या दोन्ही व्हॅल्यूज पेक्षा ह्या दोन्ही व्हॅल्यू जर मोठ्या असतील तर आपल्याला आउटपुट काय दिसणार आहे? सी इज मिनिमम. आता कसं होतंय ते आपण पाहूया. पहिल्यांदा आपण इफ ची कंडिशन लिहिणार आहोत, मेन इफ ची. इफ ए इज लेस दॅन बी. पहिल्यांदा आपण काय केलंय? मेन इफ मध्ये ए ला बी सोबत कम्पेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर मेन इफ ची बॉडी मध्ये आपल्याला लिहायचं आहे नेस्टेड इफ स्टेटमेंट. मग कसं लिहायचं? इफ. आता दुसऱ्या नेस्टेड इफ मध्ये म्हणजे दुसऱ्या इफ स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय? चेक करायचंय की ए इज लेस दॅन सी. म्हणजे ए ला आपल्याला काय करायचंय? पुन्हा सी सोबत कम्पेअर करायचं आहे. मग जर बी आणि सी पेक्षा ए ची व्हॅल्यू जर लहान असेल तर या इफच्या बॉडीमध्ये आपल्याला आउटपुट दिसणार आहे इफ काउट मिनिमम इज ए आणि ए ची व्हॅल्यू आपल्याला आउटपुट काय दिसेल? या इफच्या बॉडीमध्ये कशा थ्रू आउटपुट दिसणार आहे? जर ए ची व्हॅल्यू बी आणि सी पेक्षा लहान असेल तर काय दिसणार आहे? मिनिमम इज ए आणि ए ची व्हॅल्यू. नाहीतर एल्स पुन्हा काय होईल? इफ ची एक व्हॅल्यू घेऊया आपण. इफ ची एक कंडिशन घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचंय बी इज लेस दॅन सी. जर बी ची व्हॅल्यू सी पेक्षा लहान असेल तर आपल्याला आउटपुट दिसणार आहे काउट
मिनिमम इज बी, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर बी. आणि इफ स्टेटमेंट नेस्टेड इफ मधला हा जो काही एल्सचा पार्ट आहे तो इथे काय झालाय, क्लोज झालाय. आणि हा जो काही मेन इफ स्टेटमेंट आहे त्याची बॉडी आपण लिहून झाली आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, एल्स सॉरी इफ नेस्टेड इफ स्टेटमेंट आपण ऍड केलेला आहे. आता ह्या इफचा जो काही ह्या मेन इफची जी काही ही बॉडी आहे ती लिहून झाली आहे, म्हणून हा जो काही कर्ली ब्रेस आहे तो इथे मी क्लोज करते. आणि या इफचा जो काही एल्स पार्ट आहे तो ह्याच्या खाली मी लिहिते एल्स सी आउट मिनिमम इज सी. आता काय केलंय बघूया, व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं आपल्याला, नेस्टेड इफ स्टेटमेंटचा वापर करून 3 व्हॅल्यूज मधली लहान व्हॅल्यू कोणती आहे हे फाइंड आउट करायचंय. मग सुरुवातीला काय केलंय, मी हे इफ स्टेटमेंट घेतलंय, मेन इफ स्टेटमेंट की ज्याचा एल्स पार्ट आहे हा. मग ह्या इफ एल्स स्टेटमेंट मध्ये मी हे इफ एल्स नेस्टेड इफ अजून एक इफ एल्स स्टेटमेंट मी ऍड केलंय की ज्याला काय म्हणतायत, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. हे जे काही ह्या इफ आणि एल्सच्या आतमध्ये जे काही इफ स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणतायत, इफ एल्स नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. आता काय करायचंय, 3 व्हॅल्यूज मधली लहान व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणून मी सुरुवातीला काय केलंय, मेन इफ मध्ये कंडिशन घेतली इफ ए इज लेस दॅन बी. जर ही व्हॅल्यू ट्रू आली म्हणजेच काय, बी ची व्हॅल्यू ए पेक्षा लहान असेल, सॉरी ए ची व्हॅल्यू बी पेक्षा लहान असेल तर काय होईल, कंपायलर ह्या बॉडीमध्ये आतमध्ये जाईल आणि चेक करेल ही इफ ची कंडिशन काय आहे. इफ ए इज लेस दॅन सी म्हणजे ए ची व्हॅल्यू जर सी पेक्षा लहान असेल तर पुन्हा काय होईल, तो काय करेल, ह्या इफच्या बॉडीमध्ये जाईल आणि हे आउटपुट दाखवेल काय आहे, मिनिमम इज ए. म्हणजेच काय, जर बी आणि सी पेक्षा ए ची व्हॅल्यू लहान असेल तर आउटपुट दिसणार आहे ए. जर ह्या दोन्ही व्हॅल्यूज चूक असतील, फॉल्स असतील तर कंपायलर या एल्स पार्ट मध्ये येईल. काय आहे इथं, एल्सच्या बॉडीमध्ये जाईल. मग पुन्हा इथे काय आहे कंडिशन ती बघेल, इफ बी इज लेस दॅन सी म्हणजेच काय, जर बी ची व्हॅल्यू सी पेक्षा लहान असेल तर तो काय करेल, या बॉडीच्या आतमध्ये जाईल, मिनिमम इज बी. मग हे काय करेल, हे वाक्याला डिस्प्ले करेल. म्हणजेच काय, जर बी ची व्हॅल्यू सी पेक्षा लहान असेल तर काय करेल, तो ह्या इफच्या बॉडीमध्ये जाईल आणि हे वाक्य डिस्प्ले करेल. समजा ही कंडिशन सुद्धा फॉल्स निघाली तर तो काय करेल, ह्या कर्ली ब्रेसच्या बाहेर पडेल, या कर्ली ब्रेसच्या बाहेर पडेल आणि मेन इफचा जो काही एल्स पार्ट आहे तिथे जाईल. मग तिथे गेल्यानंतर तो पुन्हा या कर्ली ब्रेसच्या आतमध्ये येईल आणि इथे काय दिसते त्याला, मिनिमम इज सी हे वाक्य दिसते. मग तो काय करेल, डायरेक्टली मिनिमम इज सी हे काहीही न दाखवता डायरेक्ट तो काय करेल, मिनिमम इज सी ही व्हॅल्यू फाइंड आउट करेल. म्हणजे हे कधी करेल, जेव्हा ए आणि बी या दोघांच्याही व्हॅल्यू सी पेक्षा मोठ्या असतील, म्हणजे सी ची व्हॅल्यू जेव्हा लहान असेल तेव्हा तो काय दाखवेल, हे स्टेटमेंट मिनिमम इज सी हे स्टेटमेंट तो डिस्प्ले करेल. आता हा प्रोग्राम माझा लिहून झालेला आहे. मी काय करते, गेट ch आणि क्लिअर स्क्रीन या दोन्ही व्हॅल्यूज एंटर केल्यात. माझा प्रोग्राम लिहून झालाय. मी बॉडी क्लोज करते आणि आता काय करणार आहे, प्रोग्राम कंपाइल करणार आहे. नो वॉर्निंग्स, नो एरर्स, स्टेटस इज सक्सेस, प्रेस एनी की. प्रोग्राम रन करून बघूया. एंटर 3 व्हॅल्यूज 7 स्पेस 8 स्पेस 9. आता ह्यातली लहान व्हॅल्यू कोणती आहे, 7 आहे का बघूया. काय दिसतंय, मिनिमम इज ए 7. पहिल्यांदा काय झालंय, तिघांनाही व्हेरिएबल्स असाइन झालेत. 7 ला ए, 8 ला बी आणि 9 ला सी. मग त्यांनी पहिल्यांदा काय केलं कंपायलरनं, म्हणजे या सॉफ्टवेअरनं पहिल्यांदा काय चेक केलं कंडिशन, इफ ए इज लेस दॅन बी म्हणजे इफ 7 इज लेस दॅन 8 आहे का, आहे. मग तो ह्या कर्ली ब्रेसच्या आतमध्ये गेला. काय कंडिशन चेक केली, इफ ए इज लेस दॅन 7 सॉरी सी. मग काय आलं, 7 इज लेस दॅन 9 आहे का, आहे. मग तो ह्या कर्ली ब्रेसच्या आतमध्ये गेला. काय आहे आउटपुट, सॉरी काय आहे वाक्य, मिनिमम इज ए. मग तो काय दाखवेल आपल्याला, मिनिमम इज ए आणि ए ची व्हॅल्यू.
असं दिसलं का आउटपुट? दिसलं. काय दिसलं? मिनिमम इज ए आणि ए ची व्हॅल्यू काय आहे? ए ची व्हॅल्यू 7. अशा प्रकारे हा जो काही प्रोग्राम आहे तो डिस्प्ले झाला. आता हा प्रोग्राम इंटरनली कसा वर्क करतो, म्हणजेच कंपायलर कसा हा प्रोग्राम चेक करतो, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत नेस्टेड इफ. नेस्टेड इफ हा सिलेक्शन स्टेटमेंट मधला दुसरा प्रकार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नेस्टेड म्हणजे काय. नेस्टेड म्हणजे काय तर एकाच पार्ट मधला आणखी सेम तोच पार्ट त्याला नेस्टेड असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, जसं आपल्या कम्प्युटरमध्ये एक फोल्डर असतो, त्या फोल्डरच्या अंडर आणखी एक सब फोल्डर असतो, त्यालाच नेस्टेड असं म्हटलं जातं. तर इथे नेस्टेड इफ आहे. नेस्टेड इफ म्हणजे काय तर एका इफ एल्स स्टेटमेंटमध्ये, जे आतापर्यंत आपण इफ एल्स स्टेटमेंट बघितली, तर त्याच इफ एल्स स्टेटमेंटमध्ये आणखी एक इफ एल्स स्टेटमेंट ऍड करायचं, त्याला नेस्टेड इफ असं म्हटलं जातं. म्हणजे मेन इफ एल्स स्टेटमेंटमध्ये आपण जो काही आणखी एक इफ एल्स स्टेटमेंट ऍड करतोय त्याला नेस्टेड इफ असं म्हटलं जातं. आता हे कसं वर्क करतं ते आपण बघूया. आता नेस्टेड इफ याच्या प्रोग्राममध्ये आपल्याला बघायचं आहे की 3 व्हॅल्यूज मधली लहान व्हॅल्यू कोणती आहे. जे आपण मल्टिपल इफ मध्ये केलं होतं तसंच आपल्याला नेस्टेड इफ मध्ये करायचं आहे. ते कसं होतंय, तो प्रोग्राम कसा आहे हे आपण बघूया. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, 2 हेडर फाईल्स ऍड करायच्या आहेत, विच आर हॅश include iostream.h आणि हॅश include conio.h. ह्या 2 हेडर फाईल्स मी ऍड करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मला मेन फंक्शन ऍड करायचं आहे, विच इज void मेन. आता काय करायचंय, 3 व्हॅल्यूज मधली लहान व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो मी इथे 3 व्हॅल्यूज युजरकडून इनपुट करून घेते. जर तुम्हाला प्रोग्राम मध्येच लिहायचे आहे तुम्ही घेऊ शकता. मला इथे युजरकडून इनपुट करून घ्यायचे आहेत. त्याआधी मी प्रोग्रामची बॉडी लिहिणार आहे. सो आय एम रायटिंग हिअर द ओपनिंग कर्ली ब्रेस. मग मला काय करायचे, 3 व्हॅल्यूज इनपुट करून घ्यायचे आहेत युजरकडून. मग त्या इनपुट केलेल्या व्हॅल्यूसाठी मला 3 व्हेरिएबल्स लागणार आहेत. माझ्या व्हॅल्यूज इंटिजर व्हॅल्यूज आहेत. सो मी आधी डेटा टाईप लिहिते इंट. तुम्हाला हवं तर तुम्ही डेसिमल व्हॅल्यू सुद्धा ऍड करू शकता. अँड त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, फ्लोट किंवा डबल तुम्ही डेटा टाईप यूज करू शकता. मी इथे लिहिते इंट, कारण माझ्या व्हॅल्यूज आहेत इंटिजर. त्यासाठी मी व्हेरिएबल्स घेते ए बी सी. 3 व्हॅल्यूज आहेत, त्यासाठी 3 व्हेरिएबल्स लागणार आहेत. सो मी तिथे कॉमा ऑपरेटर वापरलाय. आता मला काय करायचे, युजरकडून इनपुट करून घ्यायचे आहेत व्हॅल्यूज. सो मला पहिलं एक स्टेटमेंट दिसलं पाहिजे कन्सोलवरती की एंटर 3 व्हॅल्यूज. सो मी इथे लिहिते सी आउट एंटर 3 व्हॅल्यूज. त्या 3 व्हॅल्यूजना मला व्हेरिएबल्स असाइन करायचे आहेत. त्यासाठी मी वापरलाय सी इन इज द इन्सर्शन ऑपरेटर, सी इन ए, इन्सर्शन ऑपरेटर बी आणि इन्सर्शन ऑपरेटर सी. म्हणजे पहिल्या व्हॅल्यूला ए, दुसऱ्या व्हॅल्यूला बी आणि तिसऱ्या व्हॅल्यूला सी हे व्हेरिएबल्स असाइन होतील. आता माझ्याकडे 3 व्हॅल्यूज आल्यात. आता ह्या 3 व्हॅल्यूज मधली लहान व्हॅल्यू कोणती आहे हे फाइंड आउट करायचं आहे नेस्टेड इफच्या थ्रू. मग आता कसं करायचंय तर जसं आपण मल्टिपल इफ मध्ये बघितलं की ज्या 3 काही व्हॅल्यूज होत्या त्यातली प्रत्येक व्हॅल्यू आपण काय केली आहे, बाकीच्या 2 व्हॅल्यूज सोबत कम्पेअर करून बघितली. आता इथं काय करायचं, आपल्याला सुरुवातीला ई ही व्हॅल्यू बी आणि सी सोबत कम्पेअर करायची. जर आपल्याला असं निष्पन्न झालं की ए ही व्हॅल्यू बी आणि सी पेक्षा लहान असेल तर आपली मिनिमम व्हॅल्यू काय येणार आहे, ए येणार आहे. अदरवाईज आपली मिनिमम व्हॅल्यू येणार आहे बी आणि नाहीतर आपली मिनिमम व्हॅल्यू येणार आहे सी. आता हे कसं वर्क होतंय ते मी आधी तुम्हाला प्रोग्राम लिहून सांगते आणि मग एक्सप्लेन करते.
अशा पद्धतीनं हे जे काही कंडिशन्स आहेत त्या चेक होणार आहेत. आता काय केलंय सुरुवातीला मी, आता इथे मी काय केलंय, हा माझा मेन इफ ची कंडिशन आहे, ही माझी मेन इफ ची कंडिशन आहे. त्याच्यामध्ये मी आणखी इफ ची एक कंडिशन ऍड केलेली आहे, इफ आणि एल्स. ही आणखी एक माझी काय आहे, इफ एल्स ची कंडिशन मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली. आणखी इफ एल्स ची कंडिशन मी काय केली, ऍड केली. आता ही नेस्टेड इफ जे ह्याला काय म्हणतात, ह्या पार्टला नेस्टेड इफ असं म्हटलं जातं. आता हे नेस्टेड इफ कसं वर्क करते ते आपण बघूया. पहिल्यांदा काय चेक होणार आहे, माझी पहिली कंडिशन चेक होणार आहे. इफ ए इज लेस दॅन बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा लहान आहे हे चेक होणार आहे. जर ही व्हॅल्यू ट्रू असेल, आता तुमच्याजवळ जर फ्लोचार्ट असेल नेस्टेड इफचा, तुम्ही बघू शकता की फ्लोचार्ट काय सांगतो नेस्टेड इफचा. जर तुमचं पहिलं कंडिशन ट्रू असेल तर कंपायलर काय करणार आहे, तुमचं सेकंड कंडिशन चेक करणार आहे. सेकंड कंडिशन काय आहे, नेस्टेड इफ मधला पहिला जो काही इफ आहे तो काय आहे, ए इज लेस दॅन सी, म्हणजे तुमचं ए हा बी आणि सी या दोन्ही व्हॅल्यूज सोबत कम्पेअर होतोय. जर असं निष्पन्न झालं की जर तुमची बी आणि सी या दोन्ही व्हॅल्यूज पेक्षा ए ची व्हॅल्यू लहान आहे तर तुम्हाला आउटपुट दिसणार आहे ए इज स्मॉल. पण जर तुमची पहिली कंडिशन जर फॉल्स निघाली, म्हणजे ए ची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी असेल, तर तुम्हाला आउटपुट दिसणार आहे तुमचं या मेन इफच्या एल्स पार्टचं आउटपुट काय आहे, सी इज स्मॉल. पण हे कधी होणार आहे, जर तुमची ए ची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी असेल तर. पण जर तुमची ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा लहान आहे आणि तर कंपायलर काय करणार आहे, तुमच्या सेकंड पार्टमध्ये जाणार आहे, म्हणजेच काय नेस्टेड इफच्या इफ कंडिशन चेक करणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ए इज लेस दॅन सी. जर तुमची ए ची व्हॅल्यू ही सी पेक्षा मोठी असेल तर तुम्हाला आउटपुट दिसणार आहे नेस्टेड इफच्या या एल्स पार्ट मधला आउटपुट काय आहे, बी इज स्मॉल. हे कधी दिसणार आहे, जेव्हा तुमची ए इज जेव्हा तुमचा नेस्टेड इफची इफ कंडिशन जर काय असेल, फॉल्स असेल, तर हे तुम्हाला आउटपुट दिसणार आहे. अशा पद्धतीने काय होतोय, तुमचा हा जो काही नेस्टेड इफचा प्रोग्राम आहे तो वर्क होतोय. आता आपण काय करूया, एक आउटपुट करून बघूया. आउटपुटमध्ये मी लिहिते तीन व्हॅल्यूज एंटर करून घेते, विचार 8, 7 आणि 6. आता ह्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्मॉल आहे, तर आहे 6 व्हॅल्यू स्मॉल आहे. मग ही नेस्टेड इफच्या थ्रू कशी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होते ते आपण पाहूया. आता काय आहे पहिली कंडिशन, इफ ए इज लेस दॅन बी. सुरुवातीला कंपायलर काय करेल, चेक करेल कोणत्या व्हॅल्यूज, सुरुवातीला कंपायलर काय करेल तर ज्या काही मी 3 व्हॅल्यूज ऍड करून घेतल्यात, विचार 8, 7 आणि 6, ह्या तिन्ही व्हॅल्यूजना व्हेरिएबल्स असाइन करेल. विचार ए, 7 ला बी आणि 6 ला सी. अशा पद्धतीने काय होईल, माझ्या तिन्ही व्हॅल्यूजना व्हेरिएबल्स असाइन होतील. मग कंपायलर काय करेल, कंडिशन ज्या काही आहेत त्या चेक करेल. आता पहिली कंडिशन काय आहे, इफ ए इज लेस दॅन बी. मग करूया, इफ ए इज लेस दॅन 7 आहे का, ए इज लेस दॅन 7 नाही. मग काय होणार आहे, आपल्याला आउटपुट काय दिसणार आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काय सांगते इफ स्टेटमेंट नेस्टेड इफचं, की जर तुमची ए ची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी असेल तर तुम्हाला काय दिसणार आहे, स्टेटमेंट 3 दिसणार आहे. स्टेटमेंट 3 काय आहे, मेन इफचा एल्स पार्ट काय आहे, सी इज स्मॉल. म्हणजे काय सांगते, तुमचा सी ची व्हॅल्यू स्मॉल आहे. सी ची व्हॅल्यू काय आहे, 6, म्हणजे तुमची 6 ही काय आहे, स्मॉल आहे. म्हणजे तुम्हाला आउटपुट काय दिसणार आहे, सी इज स्मॉल. जेव्हा ही तुमची फर्स्टच कंडिशन जर फॉल्स निघाली तर ह्या कंडिशन कोणती, तर ह्या अख्ख्या प्रोग्राम मधल्या कोणत्याही कंडिशन चेक होणार नाही. डायरेक्ट तुम्हाला काय दिसेल, पहिलंच डायरेक्ट तुम्हाला मेन इफच्या एल्स पार्टचा जो काही स्टेटमेंट आहे सी इज स्मॉल, तेच डायरेक्ट आउटपुटमध्ये तुम्हाला डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने नेस्टेड इफ हा प्रोग्राम वर्क करतो.